काव्या आपली छोटी बहीण आरुषीला लग्नावरनं चांगलंच ऐकवते आणि रम्या ही पार्थला नंदिनी ही कॅरेक्टर लेस आहे असं म्हणत परत भडकवण्याचा प्रयत्न करते. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ हा त्याचं काम करत बसलेला असतो तेव्हा रम्या तिथे येते आणि त्याच्याकडे बघून स्वतःशीच म्हणते की मला पार्थच्या मनातून नंदिनीला कायमचं उतरवायचं आहे. काव्या जिद्दीने डिवोर्स घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, पण नंदिनी आणि जीवाचा डिवोर्स होता कामा नये. या चौघांनीही एकमेकांना डिवोर्स दिला तर नुकसान माझंच होईल आणि पार्थ आणि नंदिनी पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि ते मी होऊ देणार नाही. नंतर तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती पार्थ जवळ जाऊन त्याला नंदिनीविषयी भडकवण्याचा प्रयत्न करते. ती पार्थला म्हणते की खूप दिवसांनी काम करत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, खूप दिवसापासूनची कामं पेंडिंग पडलेली आहेत. नंतर रम्याही त्याच्या हातातल्या अंगठीकडे बघत म्हणते, तू अजूनही नंदिनीच्या साखरपुड्याची अंगठी घातलेली आहेस, म्हणजे तू तिला अजूनही विसरलेला नाहीयेस. आणि तिकडं ती नंदिनी बघितलीस, हे सगळं सहज स्वीकारलं आहे तिने. सगळ्यांसमोर सांगूनही टाकलं की मी लग्न मोडणार नाही. आठवतंय ना? तेव्हा आता पार्थला नंदिनी जेव्हा जीवाची साईड घेऊन बोलत असते की मी त्याला कधीच डिवोर्स देणार नाही, ते सर्व आठवायला लागतं. तेव्हा आता पार्थला सुद्धा राग आलेला असतो. तो म्हणतो की त्यांना जे हवंय ते त्या करू शकतात आणि मग तो तिथून जायला लागतो. तेव्हा रम्या परत म्हणते की तिला हवंय तेच ती करते. तिने तुझ्या छोट्या भावाशी लग्न केले. रम्या म्हणते मला तर नवलच वाटतंय त्या मुलीचं. या लग्नामुळे किती सगळ्यांना त्रास होतोय. ती काव्या घरामध्ये सगळ्यांना हडतूड करून वागते आणि तो बिचारा जीवा सगळ्यांमध्ये असून सुद्धा नसल्यासारखा असतो. आणि तू बघ ना किती मेंटली डिस्टर्ब आहेस. पण ती नंदिनी बघ घरामध्ये किती कॅज्युअली वागते. देवासमोर दिवा काय लावते, सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता काय बनवते. आणि इतकंच नाही तर तुझ्या आणि काव्याच्या पाया पडायला सांगितलं तेव्हाही ती मागे राहिलेली नाही. ती लगेचच तुमच्या दोघांच्याही पाया पडली. माणूस आहे की कोण आहे तिला जरा सुद्धा फरक पडत नाही. पार्थला पण राग आलेला असतो. तो परत तिथून जायला लागतो, पण रम्या परत त्याला थांबवत म्हणते की मला माहिती आहे की तुला त्रास होतोय, पण त्या नंदिनीमुळे तू स्वतःला कशाला त्रास करून घेतोयस. तिला तुझी काळजी नाहीये. तूच बघ ना पार्थ, किती सहजपणे तिने तुझ्या लहान भावाशी लग्न केलं. तिला जर हेच करायचं होतं तर तुझ्याशी लग्नाचं नाटक का केलं. नंतर रम्या म्हणते की ती म्हणत होती त्या दीपकने किडनॅप केलं आहे. काय माहिती त्या दीपकने खरोखरच किडनॅप केलं का हिने त्याचा हात धरून पळून गेली होती. ती फक्त संस्कारी होण्याचं नाटक करते पार्थ. ॲक्च्युली ना ती कॅरेक्टर लेस मुलगी आहे. आता हे सगळं ऐकल्यावरती पार्थ हा चांगलाच भडकलेला असतो. तो जोरात तिला ओरडत म्हणतो, शटअप रम्या, जस्ट शटअप. लग्नामध्ये काय झालं ते तुला काहीच माहिती नाही, त्यामुळे नंदिनीबद्दल एकही शब्द बोलायचा नाहीस. आणि तो रागाने तिथून निघून जातो. पार्थ गेल्यावरती रम्या स्वतःशीच म्हणते की आता तू माझ्यावरती चिडला आहेस पार्थ, पण हळूहळू तुला हे सर्व पटत जाईल आणि पुढे जाऊन तू स्वतः नंदिनीला नाही तर मलाच निवडशील. आता इकडे घरी नंदिनी, काव्या आणि आरुषी या तिघीजणी गप्पा मारत बसलेल्या असतात. आरुषी म्हणते की मला नेहमीच एकटीला बेडरूम हवी होती. आता मला एकटीला बेडरूम मिळाली आहे, पण मला खूपच एकटं एकटं वाटतंय. पण माझं सोडा, तुमच्या दोघींची बेडरूम कशी आहे. तर हे ऐकल्यावरती काव्या ही खूपच चिडते. ती आरुषीला ओरडत म्हणते तुझ्याकडे दुसरा काही टॉपिक नाही आहे का बोलायला, आणि नसेल तर गप्प बस. तेव्हा त्या आरुषी चिडून म्हणते की ताई नेहमीच आहे हिचं, मी फक्त बोलतेय ना. नंदिनी तिला समजावत म्हणते बरं असू दे, आपण दोघी गप्पा मारूयात. मग आरुषी नंदिनीला म्हणते बरं ताई मला सांग, तो जीवा कसा आहे, म्हणजे तुमचं बोलणं झालं का. म्हणजे काय आहे ना, आतापर्यंत मी फक्त पार्थ जिजूंशीच गप्पा मारल्या आहेत. तसा जीवा चांगलाच वाटतो आणि त्याने तुझ्यासाठी जे काही केलं ना त्याच्यासाठी खरंच त्याला हँड्सऑफ आहे. काव्या हे सगळं ऐकत असते. नंतर नंदिनी म्हणते की खरं आहे, लग्नाच्या आधी मी काही बोलले नाही त्याच्याशी, पण लग्नात त्यांनी जे काही केलं ना त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच वाढला. तेव्हा आरुषी म्हणते की चांगलंच आहे, मला तुझं टेन्शन अजिबात नाहीये, मला तर टेन्शन दुसऱ्यांचंच आहे. ती काव्याकडे इशारा करत म्हणते की कसं जमवून घेणार आहेत त्यांनाच माहिती. आता हे ऐकल्यावरती काव्या खूपच भडकते. ती आरुषीला ओरडत म्हणते तू काय बोलतेस कळतंय का, आपलं वय काय, आपण बोलतोय काय याचं तरी भान ठेवायचं. ज्या गोष्टीची अक्कलच नाहीये त्याच्याबद्दल देवाने तोंड दिले म्हणून काहीही बोलत सुटायचं. समोरच्याची अवस्था तरी बघायची आधी. काव्याचं असं रूप बघून आरुषी खूपच घाबरून जाते. तिच्या तोंडातनं शब्दच बाहेर येत नाही. ती घाबरतच म्हणते मी फक्त मस्करी करत होती. तेव्हा काव्या तिला चिडून म्हणते आरू, माझं लग्न मस्करीचा विषय नाहीये.
तू करतेस का लग्न? भोगतेस का जे मी भोगते ते? जमणार आहे का तुला? नंदिनी ही काव्याला शांत करत म्हणते, काव्या तू आधी शांत हो. तू काय बोलतेस ते कळतंय मला. बोलता बोलता बोलून गेली ती. लहान आहे ती. आता काव्या नंदिनीला म्हणते की लहान तर आपण सगळेच असतो, पण एक दिवस अचानक आपलं नशीब आपल्याला मोठं करतं. आपल्यातलं सगळं इनोसन्स मारून टाकतं. आपल्याला जे हवंय ते आपल्याकडून हिसकावून घेतं आणि नको ते आपल्यावर थोपवलं जातं. त्याला म्हणतात लग्न. मग ती आरुषीला ओरडत म्हणते, करायचं आहे का तुला लग्न? तेव्हा आता आरुषी खूप रडायला लागते आणि रडतच म्हणते, लग्न झाल्यानंतर जर माणसं अशी बदलत असतील तर मला कधीच लग्न करायचं नाहीये. आणि मग आरुषी तिथून निघून जाते. तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.